नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे गुलमोहर रेस्ट हाऊसमधील कॅश प्रकरणाची सखोल चौकशी करा, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या 102 क्रमांकाच्या खोलीत काही दिवसांपूर्वी 1,84,84,200 रुपयाची रोकड सापडल्याने धुळे शहरात एकच खळबळ उडालेली होती. दरम्यान या रोकड रकमेबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज केलेली असून त्या संदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष हेमंत भडक, अध्यक्ष निवड समितीचे अनिल देसले, जिल्हा सचिव महेश पाटील, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, सोनूदादा बोरसे, अमर फडताळे, नितीन जाधव, नंदुभाऊ अहिराव, प्रमोद बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. धुळे येथील गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये खोली सूट क्रमांक 102 मध्ये काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी रक्कम जमा केली होती. या रकमेमध्ये 1,84,84,200 रुपये जमा करण्यात आले होते. याची चौकशी शासनाने करावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो आहोत. हा पैसा विधिमंडळ अंदाज समितीचे जे आमदार होते 11 आमदार यांना देण्यासाठी व जमा करण्यासाठी यांना देण्यात आला का असा आमचा या पत्रकाद्वारे आम्ही आरोप करत आहोत. हा काळा पैसा आहे. या काळ्या पैशाची चौकशी व्हायला पाहिजे. अजूनही काल 3 दिवसानंतर गुन्हा दाखल होतो आहे. या चौकशीचा ही खेदजनक बाब आहे. तरी या रकमेच्या सखोल चौकशी करून आरोपींना दोषींना कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आम्ही निवेदन करत आहोत.